सुरुवात करते. तर हा फोटो आहे, असा ड्रेस शिवायचा आहे कथकच्या ह्याचा आणि पायजामा म्हणजे चुडीदार शिवून झालं आहे. ही आमची राधा. ह्या राधा इकडे आहे का राधा? राधा अंधारात दिसत नाही. राधाचा फ्रॉक शिवला होता ना राधा, पिंकवाला. घातला परत तो? नाही, तो फ्रिलवाला नाही घातला. कुठे जाते राधा आमची शिकायला? मी विराजमध्ये जाते. कथ्थक. हां, ती शाळेला विराजला जाते आणि ह्यावेळेस सेकंड आहे तिची, सेकंडला आहे ती. आता मराठीचा पेपर कधी संपणार राधा? मराठीचा पेपर उद्या. हां, मग सुट्टी. मग राधाची मजा. मग काय करणार आहेस मजा? मग काय काय करायचं आहे? पुण्याला जाणार मी. ते आत्याकडे जाणार आहे. आणि बाकी आल्यानंतर माहित नाही. तू कुठला डान्स शिकायला जाते? कथक. कथ्थक. त्याचं काय शिवतो आपण? ड्रेस. हां, तिथं काय आहे ओढणी? काय झालं ते दाखव. हा कपडा घेतले आणि काय सांगते काय आहे हे? हे कपडा आहे पॅन्टचा फाटलेला. फाटलेला नाही, कट केला ना तर फाटले. तो याच्यात लावायला, वरच्या टॉपला लावायचं आहे. ओढणी तिथं. राधा बोलते ओढणी का असं केली? मी म्हणजे ओढणी नाही असे केली. आणि राधा आमची कथ्थक शिकते. पॅन्ट घालून बघितलं राधा? आमची राधा लई चुलबुली. काकू काय काम करते राधा? कशासाठी येते काकूकडे? सारखी येते आमची राधा. काय येते सांग? शिवायला कपडे. हां, रेडीमेड घेतलं तरी तिला शिलाई मारावं लागतं, किंवा साड्यांचे कपड्याचं आणलं की थोडं तरी शिलाई मारायचंच असतं राधाला. त्याच्याशिवाय येत नाही. कारण राधा का बरं शिलाई मारतो आपण तुझ्या कपड्यांना? ते मोठे होत असतात. हां, साईज मोठी, उंची आणि तब्येतीत बारीक आहे. आणि डान्सचा कुठला शिवला होता आपण राधा तुमचा तिघी मैत्रिणींचा? नाही, हां, तो हे शिवला होता ग. काय शिवला होता राधा तो? ते जसं साडीला घालतो ना. हां, तसं काय तर होतं ते. आणि एक स्कर्ट होतं. हां, हे घागरा चोली होती आणि ओढणी. हां, ब्लाऊज आणि घागरा शिवलेला, ओढणी हे केलेला. कोणतं गाणं होतं राधा ते? कृष्णाचं. आणि तो आहे शॉर्ट व्हिडिओमध्ये पण आहे. तर तेव्हा तो मटेरियल मीच आणले होते. आता हे मटेरियल त्यांनी आणलं आहे. तर आता हे तिकडून दिसते तू राधा आमची. ये इकडून दिसायचं आहे तुला, माझ्याकडून दिसायचं आहे. ये इकडून दिसायचं. तर मी इथं शिलायला बसली. राधा आले. गरम खूप होते राधा. ए राधा, तुझा माझा चष्मा सेम आहे का? कलर. हा बघ, हे बघ. थोडा तुमचा ऑरेंज आहे, माझा थोडा ऑरेंज टाईप. हां, माझा थोडा ऑरेंज आहे, त्याचं मरून आहे. खूप छान आहे स्वभावाने आणि मस्ती करत नाही, पण खूप खेळते. त्याला खेळायला खूप आवडतं. आणि छोटा दादा कसा त्रास देतो ग तुला? खूप त्रास देतो. रिधान ना नाव त्याचं. हां, आम्ही इथूनही आवाज दिले की तो त्याचं ओरडणं चालू होतं खेळताना. असं असतं त्याचं. राधाला कॅमेऱ्यात बघून बोलायचं आहे असं होतं. मी मागून घेत होते, तिकडं जा राधा अशी दिसते, इकडं ऊन येतं. आता दिसालीस तू? हां. कथ्थक कुठं शिकतेस? तिचे क्लासेस इथे. काय मॅडमचं नाव काय ग? मलाही लक्षात येईना. इथेच कॉलनीमध्येच क्लासेस घेतात कथ्थक. किती महिने चालले राधा? 3 महिने. आता तिसरा महिना होईल. हां, डिसेंबरमध्ये हे घेतलं होतं. डिसेंबर ॲडमिशन. मग जानेवारी फेब्रुवारी झाले 2 महिने. एखादा स्टेप येतो तुला? दाखव बरं आमची राधा बघा. हां, कर. हां, नाही, राधा कुठलीही गोष्ट खूप लक्ष देऊन करते. हां, हे बघा असं. चालेल. आता ड्रेस शिवल्यावर आपण दाखवूया यांना. चालेल. बाय. हां, बाय. असं मी शूटिंग घेते तर तिला वाटतं ती बॅक कॅमेरा आहे, तर तिला दिसत नाही, म्हणून आम्ही समोरून घेतलं. बघा, तबला पण शिकायचं आहे राधा? नाही. हां, मग काय शिकायचं? टीचर म्युझिक पण घेतात. हां, शिकली ती. बघा किती हुशार आहे, कशी वाजवते बघा आमची राधा. चालेल, आता पटपट शिवून घेते. हा आहे. आणि ह्याचा कपडा कुठे आहे का बाबू? दुसरा टॉपचा हा आहे. ॲक्च्युली हे ब्लाऊज पीसचं मटेरियल आहे. मटेरियल ॲक्च्युली एवढं हे नाही आहे. म्हणजे ठीक आहे, शिवून देऊया. पुढे बघूया. ब्लाऊज शिवणार नाही, तो मटेरियल जो आहे ना तो ब्लाऊज पीसचा आहे. असं ड्रेससाठी वेगळं येतं आहे ना, तो ड्रेससाठी नाही, ब्लाऊज पीसचे ड्रेस शिवतो आपण, म्हणून मी सांगितलं. ब्लाऊज शिवून काय करू? तुला तर घागरा त्याचं हे शिवायचं आहे म्हणून. ड्रेस शिवणार कथकचा जसा आहे तसा. हां, चालेल. माझ्या टेपसोबत काय करतेस? हे बघा. हां, उड्या. तो टेप आहे तसं उड्या नाही मारायचं. हे बघा. हां, हे बघा. हां, हे कसं येईल? दोरी उडीच येतं. हे बघा. हां, तिला असं उड्या मारायच्या. मी म्हणले कसं? तर असं. हे बघा, असं उड्या मारणं चालू आहे त्याचं. अगं, टेप आहे ते माझं, मी त्याची पूजा करते आणि तू त्याच्यासोबत खेळतेस. ऊन किती राधा? खूप आहे ना.
हां चालेल, तो फ्रॉक शिवला की बोलवते मी तुला. हां ठीक आहे. ठीक आहे, चला बाय. बाय. राधाचा ड्रेस शिवून झाला आहे आणि राधा गायब. कुठे गेली होती आमची राधा मॅडम? पुण्याला किती दिवस? 1 महिना. 1 महिना. आणि तिथपर्यंत हा हे बघा, हे असं गप्प बसत नाही राधा आल्यानंतर, काहीतरी करते. हा राधाचा ड्रेस. ओढणी कुठे ठेवलं? इथं काय काय केलं पुण्याला आत्याकडे? मजा आली? मजा आली खूप. शाळा चालू झाली हो. कधी? पहिली तारखेला. म्हणजे 1 एप्रिलला. हां तू मार्चच्या एंडिंगला आलीस तरी घ्यायला आली नाही. आज 4 तारीख आहे, आज आलीस घ्यायला. आणि त्या दिवशी पण येलो टी शर्ट. आज येलो आवडतं जास्त हो. असं. आता हा ड्रेस आहे. काय काय ड्रेस? आज डान्स आहे ना तुझा? आज कथकची प्रॅक्टिस आहे. काय पाडलं? हां आता राधा घालून बघते, मग आम्ही तुम्हाला दाखवतो. थोडंसं लूज सांगितलंय. आवडलं? आरशात बघ समोर. आत्याने काय गिफ्ट दिलं राधाला? फ्रॉक. किती? 1. एक घेतलं का? काय काय मजा केली ग पुण्याला आम्हाला सोडून? खूप मजा केली. काय यायचं नव्हतं, तिथंच राहायचं होतं? तिथेच हां. नव्हतं राहायचं. का ग? माझी दीदी खूप त्रास देते मला. अगं बाई ग, हिला सगळे त्रासच देतात. काय काय खाल्लं तिथे? आत्याने काय काय बनवलं? घरी काय काय खाल्लं? बाहेर काय काय? पाणीपुरी. हां बिर्याणी. हां. बाहेर गेली फिरायला? आत्याचं घर छान आहे, मोठं मोठं आहे ना आत्याचं? मोठं आहे, 20 फ्लोअरचं आहे. अरे बापरे, 20 फ्लोअरवरती आहे. किती रूम आहेत? आपल्यापेक्षा मोठं आहे. चालेल. आता आमची राधा घालेल, मग आम्ही दाखवतो. अगं कसं घालते दाखव बरं. येतं का आमच्या राधाला ड्रेस घालता? बघूया, बघू येतं का. एवढी राधा मोठमोठ्या गोष्टी सांगते, तर राधाला ड्रेस येते. मेन मला टेन्शन आहे की तिच्या डोक्यातून जाईल की नाही, कारण आमची राधा आहे बारीक. मागे चेन नको होतं, हुक नको होतं. का हुकून चेन नको होतं माहिती नाही, ते नको आहे. आणि तिला थोडंसं फिटिंगचं. अगं बाई ग, आमच्या राधाला ड्रेस घालता येतोय. हे छान दिसतोय ग. हां ते डान्स करणार आहे तिथं, थोडं लूजच असणार आहे. गळा बघू, गळा एकदम छोटा घेतला तरी मोठा होईल म्हणत होती आई. तर मोठा वाटतो. हां. कुठं मोठा आहे? इथं बघ ना. हां ते हां इथं व्हायला पाहिजे होतं. हा शो व्हायला पाहिजे होता. बघ आमची राधा काय सांगते. कमीच आहे, नाही तर डोक्यातून जाणारच नाही. आता तू टी शर्ट काढ आणि तो घाल, पूर्ण ड्रेस घालून दाखव. आता ह्याला फिटिंग करता येणार नाही. तर काढू कसं? आता ते तुलाच माहिती. काढ. येतं ना डोक्यातून सहज. हां काढ. अगे हे घे, चष्मा आहे राधाला, हे घे. हां सावकाश. हां आमच्या राधाला येतं. थांबा, मी राधाला मदत करते. राधाने ड्रेस घातलाय, कथ्थक शिकते. थोडासा किंचित सलूज असं आहे. फिरून बांध ग. त्याला फिरून नाही बांधायचं, असं बांधायचंय. कसं बांधायचंय? असंच बांधते, फक्त छोटं करावं लागेल. आईला विचार. थांब मी दाखवते. मागे सरक तू. तो कपडा बाजूला काढ, इकडे ठेव तो कपडा. आमच्या राधाला थोडं काम लावतो आम्ही. ॲक्च्युली राधाला फिटिंगचे असतात ड्रेस, पण आता तिला मागे हुक का नको सांगितलंय? मागे मलाच नाही माहीत. कुणी सांगितलं नको? तू सांगितली मला. त्या दिवशी मी विचारलं हुक लावू का राधा, चेन लावू का, तर नको काय बोलली? काय नको बोलली? आई नको बोलली. हे कोणाचंच हुक लावलेलं नाही आहे? नाही आहे. मग हे त्यांचा तर ह्याच्यापेक्षा खूप लूज आहे ना ड्रेस, ज्यांचे शिवले त्यांचे. इथपर्यंत आहे, गळा तिथपर्यंत आहे. आणि हे ब्लाऊजचा घे याचा असं, हा ढगळं आहे ना तुला फिटिंगचं. आता तू इकडे, मी बांधून देते तुला व्यवस्थित. ॲक्च्युली राधाला ना ओढणी मोठी झाली. आईला विचारू, आई बोलली की ते कट कर, तर कट करू. गळा तर उतरत नाही आहे, शोल्डर उतरत नाही आहे, चुडीदार चांगला बसला आहे. स्टेप करून बघते. चल बाहेरच्या रूममध्ये बघू, इथं अडचण वाटायला लागली. नाहीतर आमची राधा इकडे तिकडं धडकेल राधा आमची. आता तू थांब, कुठल्या बाजूने करतेस? हां इथं समोर आहे. अयो ते पकडले. इकडे. हां इकडे थोडासा हा स्टेप करून बघ, कुठं अडचण होते का. हां हां मागे एवढं समोर आल्यावर दिसत नाही. मागे सरक, थोडी मागे सरक. हां अजून मागे सरक. जोरात बोल. हां था आणि काय. हां आणि बसून ते स्टेप करून बघ, कुठं अडचण येतं का. म्हणजे अयो काय कुठं? अगं ये ते चुडीदार आहे, कुठं टाईट होतं आहे? बस दाखव मला. हां ते खेचलं जातं थोडंसं, टाईट नाही त्याला. असे अजून असं मांडी घालून बस. जमतं बसायला? गळा उतरतोय का बघ. नाही
थोडंसं लूज आहे, पण मागे आपणाला हुक किंवा चेन केलं तरच फिटिंगचं येईल. आणि हात एवढंच सांगितले होते, थोडं लूज ठेवलं आहे, आता गरमीमध्ये त्रास होईल. ओढणी दाखव किती मोठी होते तुझ्या मते, दाखव. खूपच मोठी ओढणी आहे, 2.5 मीटरची आहे बहुतेक ती ओढणी. आता ते कसं बांधताय तुम्ही तिथं? ओके, ही असं बांधते म्हणते राधा. तर तिला खरीच मोठी होती, तिला 1.5 मीटर पुरेल. आता ते मम्मी आल्यावर विचार, आज असंच घालून जाते की मम्मी किती वाजता येईल? 6 तुझा क्लास कितीला आहे? 7 हां, मग मम्मी आल्यावर दाखव मम्मीला. आता हे कर बोलते का, कट कर म्हणले तर मी कट करून देते. हां, पायात येतं, कर बरं असं स्टेप. पायात येतो की ओढणी बघ, मोठी होईपर्यंत ओढणी चालेल. ते स्टेप आहे, दुसरं नाही आहेत. दुसरं येतं. हां, दुसरं कर. ठीक आहे. थै असा आमच्या राधाचा ड्रेस झाला. ॲक्च्युली राधा मार्चमध्ये गावी गेली होती, तेव्हा त्याचा आधीचा जो क्लिप आहे तेव्हा शूट केला होता. शिवून तसाच ठेवला आणि म्हणले की ती आल्यानंतर तिला फिटिंग बघूया, मग आपण देऊया तिला. हे बघा आमच्या राधाचे नखरे कसे चालू आहेत. हां, अगं बाई ग, अगं बाई ग, अगं बाई ग, अगं बाई ग. किती वाजता सुटली शाळा? शाळा नव्हती आज. सुट्टी आहे? हां, ओके. कितवीला गेली राधा आमची? 3रीला. 3रीला गेली. असे राधाला शाळा आवडते हां, नक्की? फक्त झोपण्याच्या बाबतीत नाही आवडत. झोपण्याच्या बाबतीत म्हणजे? म्हणजे आम्हाला लवकर उठायचं असतं 6:30ला, त्यामुळे मला स्कूल नाही आवडत. ओके, त्यामुळं स्कूल नाही आवडत. आणि घरी किती वाजता येते? 3:30. मग आल्यानंतर झोपते की नाही झोपत. काय करते मग? ती होते. हां, मग ते चुकतं, झोपायला पाहिजे ना. तर असा हा राधाचा कथ्थकचा ड्रेस शिवून झाला आहे. वरचा कपडा खूप म्हणजे ठीक आहे, चांगला, पण खालचा खूप असा, हा जो खालचा पायजामाचा आहे ना, तो थोडासा मला असं हे वाटतो, म्हणजे मऊ आहे, टिकेल की नाही. आणि चुडीदार बघ किती छान आलं आहे राधा पायाला तुझ्या, बघितलं ते? असंच चुडीदार म्हणजे काय कळलं? ते जे पायजाम्याला चून आहेत बघ, हे हां, त्याला चुना बोलतात. तर ते छान आलं आहे. हाताला पट्टी, गळ्याला हे, आणि मेन वरच्या पार्टला मी अस्तर लावलेलं आहे, खालच्या पार्टला अस्तर नाही लावलेलं आहे. आणि राधाला आमची ओढणी मोठी होते. तर राधा, आपण व्हिडिओ आता संपवायचा की नाही? हो, संपायचा. हां, सांग. आमच्या काकूच्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बोल. आमच्या काकूच्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, हां, शेअर करा आणि कमेंट करा. आणि छान छान ड्रेस शिवायला द्या. छान छान ड्रेस शिवायला. नक्की ना? हां, राधा खरंच खूप गोड आहे, म्हणजे राधाची खूप म्हणजे खूप मी ड्रेसेस शिवत असते. म्हणजे नवीन पण आणलं तरी तिला फिटिंगला माझ्याकडे यावंच लागतं. का गं राधा? माहित नाही. माहिती नाही, आमच्या राधाला काही माहिती नसतं. आमच्या राधाला फक्त खेळायचं असतं. थांबा, आता एक फोटो घेऊ राधा तुझा.